नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी बळीराजा कविता महोत्सव उत्साहात पार पडला। राज्यभरातील कवी कवयित्रींनी या महोत्सवात सहभाग घेत शेतकरी जीवन, निसर्ग आणि सामाजिक प्रश्नावर आपल्या कवितांमधून प्रभावी मांडणी केली। मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाअंतर्गत हा कविता महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवात निमंत्रित कवी कवयित्रींनी शेतकरी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित विषयांवर कविता सादर केल्यात। यावेळी शेतकरी आणि अवकाळी पाऊस या विषयावर प्रभावी कविता सादर करणाऱ्या कवयित्रींचा विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात साहित्यप्रेमी आणि काव्य रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। बळीराजा धान्य पेरतो निसर्गाच्या भरोशावर राहून, बळीराजा धान्य पेरतो निसर्गाच्या भरोशावर राहून, माहीत नसते मुळीच त्याला कधी येईल संकट धावून, माहीत नसते मुळीच त्याला कधी येईल संकट धावून। जेव्हा पडतो अवकाळी पाऊस, जेव्हा पडतो अवकाळी पाऊस आणि मातीमोल होतात पिके, आभाळाला प्रश्न विचारताना मात्र त्याचे बोल होतात मुके, आभाळाला प्रश्न विचारताना मात्र त्याचे बोल होतात मुके। जगाला भाकर मिळावी म्हणून, जगाला भाकर मिळावी म्हणून करतो काबाड कष्ट, जगाला भाकर मिळावी म्हणून करतो काबाड कष्ट, काळ्या आईच्या भरोश्यावर सोड टिकून असते ना त्याची गोष्ट, काळ्या आईच्या भरोश्यावर सोड टिकून असते ना त्याची गोष्ट। राजा होतो कर्जबाजारी, राजा होतो कर्जबाजारी आणि बायकोचे सोने गहाण, असते का हो या जगी कोणाला त्याच्या वेदनेची जाण, असते का हो या जगी कोणाला त्याच्या वेदनेची जाण। अखेर कर्जाच्या धास्तीने, अखेर कर्जाच्या धास्तीने बळी लावून घेतो फाशी, अखेर कर्जाच्या धास्तीने बळी लावून घेतो फाशी, आणि सरकारला जाग येते तो गेल्याच्या दिवशी, आणि सरकारला जाग येते तो गेल्याच्या दिवशी। म्हणून म्हणते बाजारात गेल्यावर करू नका त्याच्या मालाचा भाव, म्हणून म्हणते बाजारात गेल्यावर करू नका त्याच्या मालाचा भाव, कारण त्या मालाच्या भरोश्यावर टिकून असतो त्याच्या संसाराचा डाव, त्याच्या संसाराचा डाव, त्याच्या संसाराचा डाव।